तेजस्विनी MPSC कोचिंग या चॅनलमध्ये मी तेजस्विनी मॅडम आपले स्वागत करत आहे. आज आपण MPSCमधील राज्यसेवा म्हणजे स्टेट सर्व्हिस या परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम जाणून घेऊया. राज्यसेवा पूर्वपरीक्षा म्हणजे स्टेट सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन याची आपण योजना पाहून घेऊया. या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. जसे पहिला पेपर 200 गुणाचा आणि यासाठी 2 तास कालावधी असतो. त्याचबरोबर यामध्ये येणारे प्रश्न हे पदवी लेवलचे असतात. याचे माध्यम मराठी व इंग्रजी असते. या पेपरचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप असते. दुसरा पेपर अर्हताकारी असतो, ज्यामध्ये 200 गुण असतात. याला सुद्धा 2 तासाचा वेळ असतो. यामध्ये घटक क्रमांक 1 ते 5 हे पदवी लेवलचे प्रश्न, घटक क्रमांक 6 10वी लेवलचे, त्याचबरोबर घटक क्रमांक 7 10वी आणि 12वी लेवलचे असे 3 स्तर असतात. याचे माध्यमसुद्धा मराठी व इंग्रजी असते. त्याचबरोबर या पेपरचे सुद्धा स्वरूप ऑब्जेक्टिव्ह टाईप असते. यामध्ये एक टीप आहे. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 CSAT हा अर्हताकारी क्वालिफाईंग असून अर्हता प्राप्त करण्यासाठी किमान 33% गुण मिळवणे आवश्यक राहील. या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. म्हणजेच तुम्हाला CSATमध्ये 200 पैकी 33% मार्क पडणे हे गरजेचे आहे. नाहीतर तुमचा पेपर 1 हा चेक केला जात नाही. भले तुम्हाला त्यामध्ये कितीही चांगले मार्क्स असले तरी. हा पॉईंट इथे लक्षात घेण्यासारखा आहे. नकारात्मक गुणदान म्हणजेच पेपर क्रमांक 1 करिता व पेपर क्रमांक 2 मधील डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरिता नकारात्मक गुणदान लागू राहील. म्हणजेच पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जे डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे जे प्रश्न आहेत ते सोडून इतर जे ऑदर प्रश्न आहेत या सर्वांसाठी निगेटिव्ह मार्किंग लागू राहणार आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे. त्याचबरोबर अजून काही टिप्स आहेत त्या आपण जाणून घेऊया. त्यामध्ये फर्स्ट नंबर तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. दुसरी टीप म्हणजे एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. म्हणजेच हा पॉईंट खूप तुमच्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. कारण जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर बरोबर तर दिलेलं आहे पण तुम्ही ते वर्तुळ पूर्णपणे चिन्हांकित केलं नसेल, अर्धवट सोडलं असेल तरीसुद्धा ते तुमचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्याचेसुद्धा मार्क तुमचे निगेटिव्हमध्ये कन्सिडर केले जाणार आहेत. चला आता तिसरा पॉईंट बघू. वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. म्हणजे आता जो आपला रिझल्ट येईल त्यामध्ये जर आपली पर्सेंटेज ही पॉईंट्समध्ये असेल तर ती पॉईंट्समध्येच कन्सिडर केली जाणार आहे. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला 54.23 असतील तर आपण तिथे 55 नाही म्हणू शकत किंवा 54 नाही म्हणू शकत. सो 54.23 हीच कन्सिडर केली जाणार आहे. ओके. सो आता आपण चौथा पॉईंट बघूया. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. म्हणजे समजा एखाद्या प्रश्नाचे उत्तर आयोगाकडून चुकीचे असेल तर त्यासाठी मात्र नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. हा पण पॉईंट इथे दिलेला आहे. आता येथे आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम बघणार आहे. त्यामध्ये पेपर नंबर 1 200 गुण असणार आहेत. हे आता सिलेबस आपण पॉईंट वाईज जाणून घेऊया. ह्यामध्ये पहिला पॉईंट असा आहे राज्य व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी. दुसरा पॉईंट भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या सारांशासह.
तिसरा पॉईंट, महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. यामध्ये महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल हे सर्व पॉईंट आहेत. चौथा पॉईंट आहे भारत आणि महाराष्ट्र, राज्यशास्त्र व प्रशासन. यामध्ये संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्कविषयक प्रश्न इत्यादी आहेत. पाचवा पॉईंट आहे आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. पर्यावरण परिस्थिती, जैवविविधता आणि हवामान बदल यावरील सर्वसाधारण प्रश्न. याला विशेषज्ञांची गरज नाही. हा 6वा पॉईंट. आता 7वा पॉईंट असा आहे सामान्य विज्ञान. सो हे पेपर 1चे सिलेबस पॉईंट आहेत. आता आपण पेपर 2चे सिलेबस पॉईंट जाणून घेणार आहोत. पेपर 2ला सुद्धा 200 गुण असणार आहेत. आता यामध्ये सिलेबस पॉईंट फर्स्ट आकलन, दुसरा पॉईंट संवाद कौशल्यासह आंतर व्यक्तिगत कौशल्य, तिसरं तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता, चौथा निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण, पाचवं सर्वसाधारण मानसिक क्षमता, 6वं मूळ संख्यात्या, अंक आणि त्यांचे संबंध, परिमाणाचा क्रम इत्यादी. इयत्ता 10वी स्तरावरील विधा, अनुयोजन, तक्ता, आलेख, कोष्टक, विधा, पर्याप्ता इत्यादी 10वी स्तरावरील. 7वा पॉईंट मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य 10वी आणि 12वी स्तरावरील. आता आपण याच्या काही टिप्स जाणून घेऊया. टिप्स नंबर 1, इयत्ता 10वी आणि 12वी स्तरावरील मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी पेपर 2च्या अभ्यासक्रमातील शेवटचा भाग प्रश्नपत्रिकेत उलट भाषांतर न देता मराठी आणि इंग्रजी भाषेतील परिच्छेदामार्फत करण्यात येतील. टिप नंबर 2, प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील, म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह असतील. टिप नंबर 3, मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवारांनी बसणे अनिवार्य आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दोन्ही पेपरला ती बसला नाही तर अशा उमेदवारांचा मूल्यमापनासाठी विचार करण्यात येणार नाही. म्हणजे तुम्ही जर 2 पेपरपैकी एकच पेपर दिला तरी पण तुम्ही पास होऊ शकत नाही. यासाठी तुम्ही पूर्वपरीक्षेचे दोन्ही पेपर देणे अनिवार्य आहे. या व्हिडिओमध्ये आपण पूर्वपरीक्षेचा सिलेबस जाणून घेतला. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा सिलेबस जाणून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.